नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस ची जी सीईटी असते, त्यामध्ये इंग्लिश ग्रामरचा जो सेक्शन असतो, त्यावरती आपण 50 पेक्षा जास्त इम्पॉर्टंट एमसीक्यू पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीच्या तयारीसाठी आम्ही तुमच्यासाठी एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, प्रॅक्टिससाठी टेस्ट फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील. त्यासोबतच एमसीक्यूच्या प्रॅक्टिससाठी 2000 प्लस एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळेल आणि फुल सिलेबस अपडेटेड नोट्स देखील मिळतील. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तरी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा जर कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा. त्यानंतर तिथून तुम्ही तो कोर्स एनरोल करू शकता. तर पहिला प्रश्न आहे पा, चूज द वर्ड सिमिलर इन द मीनिंग टू वर्ड इनॉर्मस. आता जर तुम्ही पाहिला इनॉर्मस याचा अर्थ काय होतो, तर इनॉर्मस म्हणजे ना खूप मोठा. आणि जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन जो आहे फर्स्ट टायनी. टायनी म्हणजे काय, तर छोटा. परत सी ऑप्शन आहे एव्हरेज. एव्हरेज म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीचं एव्हरेज. फोर्थ ऑप्शन आहे स्मॉल. स्मॉल म्हणजे पण काय असतं, तर छोटा असतं. ऑप्शन कुठला राहिला, ह्यूज. ह्यूज म्हणजे सुद्धा काय असतं, तर मोठा असतं, बिग असतं. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल, तर बी. म्हणजे इनॉर्मस आणि ह्यूज या दोघांचा पण मिनिंग हा सेम होतो. आणि आपल्याला असंच विचारलंय की चूज द वर्ड सिमिलर इन द मिनिंग टू इनॉर्मस. म्हणजे इनॉर्मस या शब्दाच्या रिलेटेड किंवा सिमिलर मिनिंग असलेलं आपल्याला वर्ड ऑप्शन मधून फाइंड आउट करायचं. तर इनॉर्मसचा सिमिलर वर्ड कुठला असेल, ह्यूज. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला सिमिलर वर्डच फाइंड आउट करायचा आहे. तर वर्ड कुठला आहे, इलॉक्वेट. इलॉक्वेंट. तर इलॉक्वेंट म्हणजे स्वतःला ओपनली व्यक्त करणे, म्हणजे फ्लुएंटली म्हणजे स्पष्टपणे व्यक्त करणे. बरोबर आहे. आता जो ऑप्शन फर्स्ट आहे स्पीचलेस. तर स्पीचलेस म्हणजे ज्याच्याकडे शब्द नाहीयेत बोलायला. परत तो सेकंड आहे फ्लुएंट. फ्लुएंट म्हणजे स्पष्टपणे व्यक्त करणे. थर्ड आहे क्वाइट. क्विट म्हणजे शांत राहणे. क्वाइट आपण म्हणतो हा खूप क्वाइट आहे, तर किंवा टीचर्स म्हणतात क्लासमध्ये आल्यावरती कीप क्वाइट, शांत राहा. सो क्वाइट म्हणजे शांत राहणे. परत येतं इन फोर्थ ऑप्शन आहे पहा, इनआर्टिक्युलेट. इनआर्टिक्युलेट म्हणजे स्पष्टपणे व्यक्त न करता येणे. मग करेक्ट आन्सर कुठला असेल, तर फ्लुएंट. बरोबर आहे. म्हणजे या दोघांचा पण अर्थ सेम होतो पहा. इलॉक्वेंट आणि फ्लुएंट या दोघांचा पण अर्थ सेम होतो. म्हणजे काय होतं, स्पष्टपणे फ्लुएंटली आपणे आपल्या स्वतःला व्यक्त करणे. बरोबर आहे. म्हणून ऑप्शन कुठला असेल, तर बी. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन. तर आता पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, सिरीन. तर सिरीन म्हणजे शांतता असते. आणि जे ऑप्शन्स आहेत फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ म्हणजे चॉटिक, वाईल्ड आणि टर्ब्युलंट आहेत, त्यांचा अर्थ हा सिरीनच्या अपोजिट होतो, म्हणजे गोंधळ करणे असा होतो. तर करेक्ट आन्सर कुठला येईल, तर काम. सिरीन म्हणजे सुद्धा काम राहणे, शांत राहणे आणि काम म्हणजे दोघांचा मिनिंग सुद्धा सेम असेल. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल, तर सिरीनचा सिमिलर मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल, तर काम असेल. बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे ॲम्बिग्युअस. तर ॲम्बिग्युअस म्हणजे अनेकार्थी. बरोबर आहे. तर याचा करेक्ट आन्सर कुठला आहे, बी, तर वॅग्यू. तर ॲम्बिग्युअस म्हणजे अनेकार्थी, म्हणजे जे क्लिअरली एक्सप्रेस केलेलं नाहीये. बरोबर आहे. वॅग्यू म्हणजे काय, नॉट क्लिअरली एक्सप्रेस. म्हणून करेक्ट आन्सर कुठलं असेल, तर बी. आता बाकीचे ऑप्शन पाहू आपण. फर्स्ट जो आहे क्लिअर. क्लिअर म्हणजे जे इझिली अंडरस्टँड केलं जाऊ शकतं. सी आहे सर्टन. सर्टन म्हणजे निश्चित. आणि फोर्थ ऑप्शन आहे जो डेफिनेट. डेफिनेट म्हणजे निश्चित असते. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठलं असेल, तर वॅग्यू म्हणजे सेकंड ऑप्शन. फर्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचंय. कशासाठी, ज्युबिलंट. ज्युबिलंटसाठी करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचं. ज्युबिलंट म्हणजे काय, जल्लोष. जल्लोष करणे आपण असं म्हणतो. तर याचा करेक्ट सिनोनियम कुठला असेल, तर जॉयफुल म्हणजे खुश किंवा जल्लोष. बरोबर आहे. सॅड म्हणजे तुम्हाला माहिती की उदास. मिसरेबल म्हणजे काय, तर दुःखी किंवा अस्वस्थ. आणि डिप्रेस म्हणजे डिप्रेशन सारखं असतं. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल, तर जॉयफुल. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, पॉन्डर. आता पॉन्डर या शब्दाचा
करेक्ट सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पॉन्डर म्हणजे काय, तर विचार करणे, आणि विचारचा करेक्ट सिनोनियम कुठला असेल, थिंक. थिंक म्हणजे सुद्धा काय असतं, तर विचार करणे. म्हणून करेक्ट ऑप्शन कुठला येईल, तर बी येईल. बरोबर आहे. आता जो फर्स्ट आहे ऑप्शन इग्नोर. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. डिस्कस. डिस्कस म्हणजे चर्चा करणे. आणि फोर्थ ऑप्शन आहे जो डिबेट. डिबेट म्हणजे वादविवाद करणे. आता मी चारही ऑप्शनचे एक्सप्लेनेशन का देतेय, कारण तुम्हाला चारही ऑप्शन मधले जे एक्स्ट्रा वर्ड्स असतील ते माहिती होतील आणि त्याचा अर्थ माहिती होईल. आता काही काही जणांना काही वर्ड्स नसते माहिती, तर जे चार ऑप्शन्स आहेत त्या चारही ऑप्शनचं आपण एक्सप्लेनेशन दिल्यामुळे त्या चारही ऑप्शनची किंवा त्या चारही शब्दांची तुम्हाला ओळख होती. त्यामुळे आपण सगळ्या शब्दांचे एक्सप्लेनेशन देतोय. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटले, जीलस. आता जीलस या शब्दाचा आपल्याला करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचे. तर जीलस म्हणजे काय, तर उत्साही असा असतो. जीलसचा अर्थ काय असतो, तर उत्साही. तर आता जो बी ऑप्शन आहे एन्थुझियास्टिक. आता एन्थुझियास्टिकचा अर्थ सुद्धा काय होतो, तर उत्साही. आता आपण म्हणतो की हा किती एन्थुझियास्टिक आहे, म्हणजे हा किती उत्साही आहे. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येतं, तर बी. आता जर आपण फर्स्ट ऑप्शन कडे पाहिलं, ॲपॅथेटिक. ॲपॅथेटिक म्हणजे काहीच इंटरेस्ट न दाखवणे. हा एक्झॅक्ट अपोजिट येतं पहा, अँटोनियम येतं, म्हणजे विरुद्धार्थी शब्द येतं झीलसचा. आता जो सी ऑप्शन आहे इनडिफरंट. इनडिफरंट म्हणजे बेपरवा. आणि जो फोर्थ ऑप्शन आहे पॅसिव्ह. पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल, तर बी, एन्थुझियास्टिक. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू, परप्लेक्स. तर परप्लेक्स म्हणजे टू कॉज समवन टू फील पझल और कन्फ्यूज, म्हणजे पझलशी रिलेटेड असतं हे. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल, तर सी, कन्फ्यूज. म्हणजे पझल मध्ये सुद्धा काय असतं, तर कन्फ्युजन क्रिएट होतं आणि त्याच्या रिलेटेड मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल, तर सी, म्हणजे ऑप्शन सी, कन्फ्यूज. तर आता जो फर्स्ट ऑप्शन आहे अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे गोष्टी समजून घेणे. सेकंड आहे क्लॅरिफाय. क्लॅरिफाय म्हणजे क्लिअरली समजून सांगणे. आणि एल्युकिडेट. एल्युकिडेटचा मिनिंग सुद्धा असा होतो की एखाद्या अवघड गोष्टीला समजून सांगणे किंवा सोप्या रीतीने समजावणे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल, तर सी. चला आता पुढचा प्रश्न पाहू. तर वर्ड आहे टेनाशियस. तर टेनाशियस म्हणजे एखाद्या गोष्टीला ठामपणे करणे. तर आता जो सेकंड ऑप्शन आहे पर्सिस्टंट. तर पर्सिस्टंटचा सुद्धा अर्थ काय होतो, म्हणजे ठामपणे एखादी गोष्ट करणे. आणि टेनाशियस आणि पर्सिस्टंट या दोघांचाही अर्थ सेम होतो. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल, तर बी. आता तुम्ही जर फर्स्ट ऑप्शन पाहिलं वीक. वीक म्हणजे काय असतं, तर कमजोर. फ्रॅगिल. फ्रॅगिल म्हणजे नाजूक गोष्ट जी डॅमेज होऊ शकते. आणि फोर्थ ऑप्शन आहे डेलिकेट. डेलिकेट म्हणजे सुद्धा नाजूकच असतं. सो करेक्ट आन्सर कुठला असेल, तर पर्सिस्टंट. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा करेक्ट सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचंय. वर्ड दिलाय वोरॅशियस. वोरॅशियस दिलाय, बरोबर आहे. तर वोरॅशियस म्हणजे एखाद्या गोष्टीला पूर्ण करण्याचं डिझायर असणे. तर करेक्ट आन्सर काय येईल याचं, हंग्री, बी ऑप्शन. आता तर याचे दोन मिनिंग होतात बघा. एक तर जेव्हा भूक लागते तेव्हा आपण हंग्री असं म्हणतो, असा देखील होतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट अचीव करायची भूक असेल, म्हणजे एखादी गोष्ट अचीव करायची जेव्हा भूक असते, त्याला सुद्धा आपण हंग्री फॉर द गोल असं देखील म्हणतो. म्हणून जसं आता तुम्ही एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी हंग्री आहात, भुकेले आहात, म्हणजे तुम्ही गोल अचीव करण्यासाठी हंग्री आहात, राईट. तर तशा गोष्टी. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय येईल, तर बी येईल, हंग्री ऑप्शन. बरोबर आहे. आता फर्स्ट जो आहे इनडिफरंट. इनडिफरंट म्हणजे बेपरवा. आणि सेटेड. सेटेड म्हणजे फुल्ली सॅटिस्फाईड. आणि कंटेंट. कंटेंट म्हणजे सॅटिस्फॅक्शन किंवा हॅपीनेस असतं. ओके, चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पुढच्या प्रश्नामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, म्हणजे आपल्याला एक वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्यासाठी आपल्याला एक शब्द शोधायचा असतो. बरोबर आहे. तर पहिला वाक्य आहे पहा, अ पर्सन हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस फ्लुएंटली. तर 2 लँग्वेजेस मध्ये फ्लुएंटली बोलू शकतात अशा माणसाला काय म्हणतात, तर बायलिंग्युअल. बायलिंग्युअल असं म्हणतात. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, अ गव्हर्नमेंट बाय द नोबल्स. अ गव्हर्नमेंट बाय द नोबल्स याला काय म्हणायचं, ॲरिस्टोक्रेसी. काय, तर ॲरिस्टोक्रेसी. समजलं. चला आता पुढचा प्रश्न पाहू. तर स्टडी ऑफ एन्शियंट सोसायटीज. तर स्टडी ऑफ एन्शियंट सोसायटीजला काय म्हणतात, तर आर्किओलॉजी. जर आता म्हणजे जुन्या वास्तू किंवा बिल्डिंगचा सर्वे करणे याला काय म्हणायचं, तर आर्किओलॉजी.
चला तर पुढचा प्रश्न पाहू. अ पर्सन हु इज इनडिफरंट टू प्लेजर ऑर पेन, त्याचं याला काय म्हणायचं तर स्टोइक. काय म्हणतात तर स्टोइक. आता नेक्स्ट पाहू. अ ब्रीफ ऑर कंडेन्स स्टेटमेंट ऑफ अ प्रिन्सिपल, याला काय म्हणायचं तर याला काय म्हणायचं तर तत्वाचे संक्षिप्त विधान, याला म्हणतात मॅक्झिम. काय म्हणायचं तर मॅक्झिम म्हणायचं. बरोबर आहे. आता पहा नेक्स्ट मध्ये काय विचारले. अ पर्सन हु प्रिटेंड्स टू बी व्हॉट ही इज नॉट, म्हणजे एखादा व्यक्ती असा जर प्रिटेंड करत असेल की जो तो नाहीये असं प्रिटेंड करत असेल किंवा तसं वागत असेल तर त्याला काय म्हणतात तर इम्पोस्टर असं म्हणतात. काय म्हणतात तर इम्पोस्टर. म्हणजे आता जर तुम्ही बघितलात खूप व्यक्ती असे असतात की ते खरोखर तसे नाहीयेत पण ते व्यक्त करतात स्वतःला की ते तसे आहेत किंवा दिखावा करतात, तर त्याला काय म्हणतात तशा व्यक्तीला काय म्हणतात तर इम्पोस्टर असं इंग्लिश मधून म्हणतात. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये आहे वन हू इट्स ह्युमन फ्लेश, जो ह्युमन फ्लेश खातो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात कॅनिबल. काय म्हणतात तर कॅनिबल. नेक्स्ट आहे अ पर्सन हू लिव्स अलोन अँड अवॉइड्स अदर, जो पर्सन किंवा जो व्यक्ती एकटा राहतो किंवा एकटं राहायला आवडतं आणि जो बाकीच्या व्यक्तींना अवॉइड करतो, दुर्लक्ष करतो, तर तशा व्यक्तीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये ते रिक्ल्यूज. रिक्ल्यूज असं म्हणतात. समजलं. चला पुढचं पहा. अ पर्सन हू इज एक्सेसिव्हली फॉन्ड ऑफ लक्झरी अँड कम्फर्ट, त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात सायबराईट. काय सायबराईट. चला पुढचं पहा. अ पर्सन हु इज न्यू टू अ सब्जेक्ट और ऍक्टिव्हिटी, जो पर्सन नवीन आहे एखाद्या सब्जेक्ट मध्ये किंवा एखाद्या कृतीमध्ये तर त्याला म्हणायचं निओफाईट. काय म्हणायचं तर निओफाईट. चला पुढचं पाहू. आता पुढच्या मध्ये आपल्याला क्वेश्चन मध्ये इन्स्ट्रक्शन चेंज केलेली आहे. पहा इन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हटलंय चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग. आता जो आपल्याला वर्ड दिलाय त्याच्या अपोजिट मिनिंग किंवा त्याच्या विरुद्धार्थी असलेला शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. विरुद्धार्थी शब्द याला अँटोनियम असं सुद्धा म्हणतात. बरोबर आहे. तर क्वेश्चन मध्ये असं नाही की अपोजिट इन मिनिंग असंच येऊ शकेल एक्झाम मध्ये, तर असं पण म्हणतात की खाली दिलेल्या शब्दाचा अँटोनियम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करा. बरोबर. आता वर्ड दिलाय ब्रेव्ह. ब्रेव्ह म्हणजे काय असतं तर हुशार असतं किंवा धाडसी असतं. आणि करेजियस, बोल्ड, वायलंट म्हणजे सुद्धा धाडसी असतं. पण जे टिमिड असतं, टिमिड म्हणजे काय असतं तर भित्रा. आपल्याला वर्ड अँटोनियम म्हणजे विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा आहे. तर ब्रेव्ह म्हणजे हुशार किंवा धाडसी, तर टिमिड म्हणजे काय भित्रा. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल तर ए टिमिड. चला पुढचा पहा. तर पुढे वर्ड कुठला दिलाय जेनरस, तर करेक्ट आन्सर काय येईल तर सेल्फिश येईल याचा. तर जनरस म्हणजे काय असतं तर काइंड. एखादं जेव्हा खूप काइंडनेस दाखवतो तेव्हा आपण असं म्हणतो की तो जनरस आहे. तर जे बेनिवोलेंट आहे किंवा चॅरिटेबल आहेत किंवा मॅग्नेमियस आहेत तर त्यांचा पण मिनिंग सेम होतो. मग राहिला ऑप्शन कुठला सेल्फिश. सेल्फिश म्हणजे स्वार्थी. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल तर ए येईल. समजलं का. चला आता पुढचा प्रश्न पाहू. जरी काही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डाऊट्स असेल तर मला कमेंट थ्रू विचारा, मी नक्कीच रिस्पॉन्स करेन आणि मी तुमच्यासाठी नेहमीच अवेलेबल राहील. ओके. चला तर पुढचा प्रश्न पाहू. आता पुढे विचारलंय आपल्याला अँसिएट. अँसिएट तर अँसिएट म्हणजे काय ओल्ड, अँटिक किंवा प्रिमिटिव्ह असं असतं. म्हणजे एकच असतं म्हणजे जुने किंवा जुन्या काळातले असं असतो. आणि जो मॉडर्न आहे, मॉडर्न म्हणजे एकदम लेटेस्ट किंवा नवीन. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल तर मॉडर्न म्हणजे ऑप्शन बी. चला तर पुढचा प्रश्न पाहू. आता वर्ड आहे आपल्याला ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे क्लिअर किंवा ज्याच्या थ्रू लाईट पास होते त्याला काय म्हणायचं तर ट्रान्सपरंट. आणि जे ऑप्शन आहेत क्लिअर, ट्रान्सल्युसेंट आणि लुसिड म्हणजे सुद्धा ट्रान्सपरंटच होतं. ओके. त्यासारखाच मिनिंग होतो. तर अपोजिट वर्ड कुठला असेल तर ओपॅक. ओपॅक म्हणजे अपारदर्शक म्हणजे ज्याच्या थ्रू लाईट पास होऊ शकत नाही. म्हणजे जसं की आपण पकडलं वॉल, अजून डोअर, अशा ज्या गोष्टी असतात, फोन ज्याच्यातून लाईट पास होत नाही किंवा पारदर्शक नसतं त्याला काय म्हणायचं तर ओपॅक. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल तर ए असेल. चला तर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा वर्ड काय दिलाय आपल्याला फास्ट दिलाय. बरोबर आहे. तर फास्ट, रॅपिड, स्विफ्ट, क्विक म्हणजे सगळे काय असतात वेगाने असे याचा अर्थ होतो. आणि स्लो म्हणजे स्लो म्हणजे हळुवार, सावकाश, हे तर माहितीच आहे. तर मग करेक्ट फास्टच्या अपोजिट मिनिंग असला वर्ड कुठला असेल तर स्लो. पहा आता नेक्स्ट पहा वर्ड फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे फ्लेक्झिबल, सपल, इलास्टिक
बेंडेबल या वर्ड्स म्हणजे एक प्रॉपर्टी ज्यामध्ये कोणती पण गोष्टी बेंड स्ट्रेच होऊ शकतात त्याला म्हणतात. आणि रिजिड म्हणजे कडक, जे बेंड वगैरे होऊ शकत नाही. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल तर रिजिड. चला आता पुढचा प्रश्न पाहू. ऍस्केंड, तर ऍक्सेंड, राईज, क्लाइंब, माउंट म्हणजे वर जाणे किंवा चढणे. आणि जो ऑप्शन बी आहे डिसेंड, डिसेंड म्हणजे उतरणे असा होतो. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल बी. आता पहा तुम्हाला माहिती असेल असेंडिंग ऑर्डर असं म्हणतात, राईट. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम, त्याच्यात विरुद्धार्थी काय येईल उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग. पहा इथे असेंड आहे आणि इथे डिसेंड आहे, बरोबर आहे. चला आता पाहू नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा एक्सपांड, एक्सपांड, एनलार्ज, एक्सटेंड, डिलेट म्हणजे विस्तृत करणे म्हणजे पसरणे. पण जो ऑप्शन ए आहे म्हणजे आकडून जाणे. कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय होतं तर आकडून जाणे किंवा एखादी गोष्ट कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स. आता तुम्हाला माहिती आहे कॉन्ट्रॅक्शन, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, बरोबर आहे. आपला हार्टचा पंप सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि रिलॅक्स होतो. तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जवळ येणे किंवा आकडून जाणे आणि रिलॅक्सेशन म्हणजे पसरणे, बरोबर आहे. एक्सपांडचा अर्थ काय होतं तर पसरणे होतं. मग त्याच्या विरुद्धार्थी अर्थ कुठला असेल शब्द तर कॉन्ट्रॅक्ट असेल, बरोबर आहे. आता पुढे पहा आपल्याला काही फिल इन द ब्लँक्स दिलेत, आपल्याला फिल इन द ब्लँक्स फिल करायच्यात. आय डॅश डॅश माय कीज ऑन द टेबल. आय डॅश डॅश काय येईल ते पुट माय कीज ऑन द टेबल, बरोबर आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू. शी डॅश डॅश टू द स्टोअर एस्टरडे. शी काय येईल ते वेंट टू द स्टोअर. का कारण हे पास्ट टेन्स सांगते, बरोबर आहे. नेक्स्ट पहा दे हॅव डॅश डॅश देअर होमवर्क ऑलरेडी. दे हॅव डॅश डॅश देअर होमवर्क ऑलरेडी. आता इथे काय येईल सांगा बरं डन. दे हॅव डन देअर होमवर्क ऑलरेडी, समजलं. आता इथे पहा वी डॅश डॅश टू द बीच लास्ट समर. इथे काय येईल वी वेंट टू द बीच लास्ट समर म्हणजे आम्ही लास्ट समरला बीचला गेलो होतो. चला आता पुढचा प्रश्न पाहू. The cat is dash dash on the chair. The cat is lying on the chair. आता हे लाईन ing इथे फोर्थ बी च फोर्थ फॉर्म वापरले पहा आणि हा पास्ट टेन्स म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून लाईन लई. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. शी डॅश डॅश अ बुक वेन द फोन रँग. शी रीड अ बुक वेन द फोन रँग. चला आता पुढे पहा. ही डॅश डॅश टू द स्कूल एव्हरी डे. शी गोज टू द स्कूल एव्हरी डे. आता पहा इथे क्वेश्चन चेंज झालाय. द करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं तर नेसेसरी आपल्याला वर्ड दिसतो आणि नेसेसरीची स्पेलिंग काय असते NACESSARY. नेसेसरीची स्पेलिंग अशी असते म्हणजे ऑप्शन सी. आणि नेसेसरी म्हणजे गरज किंवा आवश्यक, बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू पहा. अकोमोडेट, अकोमोडेटची स्पेलिंग कशी असते तर ACCOMMODATE. अकोमोडेट म्हणजे समजावून घ्या, सामावून घ्या, सॉरी सामावून घ्या म्हणजे ऑप्शन कुठला येईल तर बी करेक्ट आन्सर येईल. आता पुढचा पहा एम्बॅरेसमेंट. एम्बॅरेसमेंट म्हणजे आता एम्बॅरेसमेंटच्या आधी स्पेलिंग पाहूया आपण. एम्बॅरेसमेंटची स्पेलिंग काय असेल तर EMBARRASSEMENT. एम्बॅरेसमेंट जे लाज किंवा विचित्रपणा, बरोबर आहे. म्हणून ऑप्शन कुठला असेल तर सी असेल. आता नेक्स्ट पहा. नेक्स्ट आता पहा इथे वेगळं दिलंय, चार वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता जो करेक्ट आता पहिला आहे मेंटेनन्स. मेंटेनन्सची स्पेलिंग इथे चुकीची आहे, बरोबर आहे. आता सेकंड आहे मेडिएवल. मेडिएवल इथे करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ते मेडिएवल म्हणजे काय असतं तर मेडिएवलची स्पेलिंग बरोबर आहे आणि मेडिएवलची स्पेलिंग काय अर्थ काय असतो तर मध्ययुगीन असा अर्थ होतो त्याचा, राईट आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय आपल्या कॉन्सॅन्टियस. कॉन्सॅन्टियस म्हणजे काय कर्तव्यदक्ष आणि त्याची स्पेलिंग काय असते CONSCIENTIOUS म्हणजे ऑप्शन ए. चला आता पुढचा पहा. पुढच्या मध्ये आपल्याला दिले, आपल्याला पुढचा प्रश्न शब्द काय दिलाय कॅमेराडेरी. तर कॅमेराडेरी म्हणजे होतं सौहार्द. तर याची करेक्ट स्पेलिंग काय असेल CAMARADERIE, बरोबर आहे. चला आता पुढचं पहा प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेज, प्रिव्हिलेजची स्पेलिंग काय असते तर PRIVILEGE. प्रिव्हिलेज म्हणजे विशेष हक्क, बरोबर आहे. चला आता पुढे पहा डिसअपॉइंट दिले. डिसअपॉइंट
DISAPPOINT अशी त्याची स्पेलिंग असते. आणि डिसअपॉइंट म्हणजे निराश. कुठल्या ऑप्शन मध्ये आहे डिसअपॉइंटची राईट स्पेलिंग? तर बी ऑप्शन मध्ये. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल? तर बी. बरोबर आहे. आता पहा आपल्याला इथे विच वन इज द ऑड वन आउट, आपल्याला ऑड वन आउट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला ऑप्शन मध्ये काय काय दिले? तर डॉग, कॅट, हॉर्स आणि लायन हे 4 ऑप्शन्स दिलेत. तर जे आता याच्यातला ऑड मॅन आउट कुठलं असेल? तर हॉर्स. हॉर्स का? तर हॉर्स हा मांसाहारी नाहीये, पण डॉग, कॅट, लायन हे तीनही मांसाहारी आहेत. म्हणून ऑड मॅन आउट कुठला असेल? तर हॉर्स असेल. बरोबर आहे. चला पहा आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? 4 वर्ड दिलेत. कुठले आहेत? रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल आणि सर्कल. आता जर तुम्ही पाहिलं रेक्टँगल, स्क्वेअर आणि ट्रायंगल, आता पहा रेक्टँगल म्हणजे आयताकृत. आयताकृत कशा असतो? तर असा 4 ज्याला साइड असतात, म्हणजे अपोजिट साइड्स असतात ते इक्वल्स असतात. राईट? हा झाला रेक्टँगल. स्क्वेअर म्हणजे ज्याची चारही साइड इक्वल्स असतात. आणि ट्रायंगल, ट्रायंगल म्हणजे असा असतो ज्याला 3 साइड असतात. बरोबर आहे. तर आता पहा या सगळ्यांना वर्टेक्स आहेत म्हणजे कॉर्नर्स आहेत. पण जो सर्कल असतो, सर्कल कसा असतो? तर असा. तर सर्कलला कॉर्नर आहेत का? असतात का? नाही. म्हणून ऑड मॅन आउट कुठला असेल? तर डी ऑप्शन असेल. बरोबर आहे. चला पुढचं पहा. पुढे आपल्याला 4 शब्द कुठले आहेत? अर्थ, मार्स, सन आणि व्हीनस. जर आता पाहिलं, सन हा आपला स्टार आहे. बरोबर आहे. सन हा स्टार आहे. सूर्य हा स्टार आहे. म्हणजे अर्थ, मार्स आणि व्हीनस आहेत ते प्लॅनेट्स आहेत. बाकीचे जे आहेत काय आहेत? तर प्लॅनेट्स आहेत. म्हणून करेक्ट ऑप्शन कुठला असेल? तर ऑड मॅन आउट सन. चला आता पुढचं पाहू. पायनॅपल, ऑरेंज, बनाना, लेमन या गोष्टी 4 आपल्याला फळं किंवा काय म्हणतात आहेत. तर त्यामधलं आपल्याला ऑड मॅन आउट फाइंड आउट करायचं आहे. तर पहिलं ऑड मॅन आउट कुठला असेल? तर बनाना. का? कारण ऑरेंज, लेमन आणि पायनॅपल हे तीनही ना ज्युसी आहेत. ज्युसी फ्रुट्स आहेत. ज्युसी फ्रुट्स आहेत. पण बनाना हे आहे का? नाहीये. म्हणून करेक्ट आन्सर काय उठलं असेल? तर बनाना असेल. बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. गिटार, पियानो, व्हायोलिन आणि हार्प. आता जर तुम्ही पाहिलं पियानोला सोडून बाकीच्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सला तार असतात. पण जो एकटा जो पियानो आहे त्याला तार नसतात. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल? तर पियानो म्हणजे बी ऑप्शन. चला आता पहा पुढे आहेत टीचर, प्रिन्सिपल, स्टुडंट आणि लेक्चरर. आता इथे काय येईल? तर करेक्ट आन्सर काय येईल? स्टुडंट येईल. का? कारण राहिलेले जे ऑप्शन हे एका स्कूलच्या हिस्स्याचे आहेत किंवा ते टीचिंग करतात. जे टीचर, प्रिन्सिपल आणि लेक्चरर जे असतात ते टीचिंग करतात. पण जे स्टुडंट असतो तो ज्ञान घेतो. आणि टीचर, प्रिन्सिपल आणि लेक्चरर हे ज्ञान देतात, आपल्याला टीच करतात, आपल्याला शिकवतात. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल? तर स्टुडंट. ऑड मॅन आउट येईल. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पेन, पेन्सिल, इरेजर आणि पेपर. बरोबर आहे. पेपर वरती आपण लिहितो आणि जे बाकीचे त्यांनी आपण लिहितो आणि ते रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत. जर पेन, पेन्सिल आणि इरेजर हे रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत. बरोबर आहे. पण पेपर वरती आपण लिहितो किंवा इरेज करतो. सो ऑड मॅन आउट कुठला असेल? तर पेपर. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या लाईक्समुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता व्हिडिओ इथेच थांबूया. हॅव अ नाईस डे. बाय बाय.